IAS तुकाराम मुंडे हे नाव ऐकलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ती एक निर्भीड प्रतिमा. अशी प्रतिमा जी कोणत्याही दबावापुढे झुकत नाही, कोणत्याही वादाला घाबरत नाही आणि कोणत्याही पदापेक्षा आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व देते. पण गेल्या काही दिवसात घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या अधिकाऱ्याकडे वेधून घेतले आहे. कारण यावेळी चर्चा फक्त एका कारवाईची नव्हती, तर त्या कारवाईच्या परिणामांची होती. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी नव्या विभागाचा कार्यभार स्वीकारला आणि अनेकांना वाटलं की आता त्यांच्यासमोर फार मोठी आव्हानं नसतील. काहींनी तर असा अंदाजही व्यक्त केला की या विभागात फारसं काही घडणार नाही. पण इतिहास सांगतो की तुकाराम मुंडे जिथे जातात तिथे काही ना काही मोठं घडतंच, आणि यावेळीही तसंच झालं. सुरुवातीचे काही दिवस पूर्ण शांततेत गेले. ना कोणती मोठी घोषणा, ना कोणतं वक्तव्य, ना कोणता गाजावाजा. पण अनेकदा शांतता हीच सर्वात मोठ्या वादळाची चाहूल असते, आणि इथेही तसंच काहीसं घडत होतं. पडद्यामागे काही महत्त्वाच्या फाईल्स तपासल्या जात होत्या, काही अहवालांचा अभ्यास सुरू होता आणि काही माहितीची पडताळणी केली जात होती. बाहेरून सगळं शांत दिसत होतं, पण आतमध्ये मोठी हालचाल सुरू होती. दरम्यान बाजारात विकल्या जाणाऱ्या काही उत्पादनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. काही जाहिरातींमध्ये केले जाणारे दावे, काही उत्पादनांबद्दल सांगितली जाणारी माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये तफावत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सामान्य ग्राहकांना दाखवण्यात येणारं चित्र आणि प्रत्यक्ष उत्पादन यामध्ये फरक असल्याचा आरोप काही स्तरांवरून समोर येत होते. अशा वेळी प्रशासनाने या बाबीकडे गंभीरपणे पाहिल्याची माहिती मिळू लागली. सूत्रांच्या माहितीनुसार काही अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली. या टीमचं काम होतं माहिती गोळा करणं, कागदपत्रांची तपासणी करणं आणि आवश्यक ते पुरावे एकत्र करणं. अनेक दिवस ही प्रक्रिया सुरू होती. कुठलीही माहिती बाहेर जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जात होती, कारण प्रकरण जितकं मोठं होतं तितकीच त्याची संवेदनशीलताही मोठी होती. दरम्यान महाराष्ट्रातील विविध शहरांमधील काही गोदामं, वितरक आणि विक्री केंद्रांबाबत माहिती गोळा केली जात होती. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांवर विशेष लक्ष ठेवलं जात असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण नेमकं काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. आणि मग आला तो दिवस. सकाळ सुरू झाली आणि अचानक विविध ठिकाणी प्रशासनाच्या पथकांची हालचाल सुरू झाली. काही ठिकाणी तपासणी, काही ठिकाणी कागदपत्रांची छाननी आणि काही ठिकाणी उत्पादनांची पडताळणी सुरू झाली. सुरुवातीला लोकांना काय चाललंय हे समजलंच नाही, पण काही वेळातच बातम्या वेगाने पसरू लागल्या. विविध शहरांमध्ये एकाच वेळी तपासणी सुरू असल्याचं स्पष्ट झालं. काही ठिकाणी अधिकारी थेट गोदामांमध्ये पोहोचले. काही ठिकाणी उत्पादनांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या मालाची छाननी सुरू झाली. ज्या लोकांना वाटत होतं की हा फक्त नियमित तपास आहे, त्यांचाही गैरसमज हळूहळू दूर होऊ लागला, कारण कारवाईचं स्वरूप दिवसेंदिवस मोठं होत चाललं होतं. यानंतर सर्वसामान्य लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. नेमकं काय सापडलं आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी का सुरू आहे? कोणत्या कंपनीचा किंवा कोणत्या उत्पादनांचा यात संबंध आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामागे नेमकं सत्य काय आहे? सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. काही लोकांनी प्रशासनाच्या भूमिकेचं स्वागत केलं, तर काहींनी संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नयेत असं मत व्यक्त केलं. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. तुकाराम मुंडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. कारण त्यांचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त पण धाडसी निर्णय घेतले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे लोक अधिक उत्सुकतेने पाहत होते. दरम्यान माध्यमांमध्येही या विषयाची चर्चा वाढू लागली. विविध चॅनल्सवर विशेष कार्यक्रम सुरू झाले. काही तज्ज्ञांनी ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. काहींनी जाहिरातींमध्ये केले जाणारे दावे कितपत योग्य आहेत यावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी प्रशासनाच्या पुढील पावलांबाबत अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण खरी कथा अजून बाकी होती.
कारण तपास जसा पुढे जात होता तसतशी काही नवीन माहिती समोर येत असल्याचं बोललं जात होतं आणि या माहितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नेमकं काय सापडलं? कोणत्या कारणामुळे ही कारवाई इतकी चर्चेत आली आणि पुढे या प्रकरणात कोणती मोठी घडामोड होणार आहे याचं उत्तर पुढच्या भागात मिळणार आहे. कारण पुढे जे समोर आलं ते पाहून अनेकांना धक्का बसला आणि महाराष्ट्राच्या राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. लोकांच्या मनात प्रश्न होते, सोशल मीडियावर चर्चा सुरू होती आणि माध्यमं सतत नव्या अपडेट शोधत होती. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा तपासणीच्या प्राथमिक निष्कर्षांबाबत काही माहिती बाहेर येऊ लागली. विविध ठिकाणी गोळा केलेली कागदपत्र, उत्पादनांवरील माहिती, जाहिरातींमध्ये करण्यात आलेले दावे आणि प्रत्यक्ष उपलब्ध नोंदी यांची तुलना केली जात होती. या प्रक्रियेदरम्यान काही गंभीर विसंगती आढळल्याचं सांगितलं जाऊ लागलं. अनेकांना वाटलं होतं की हा फक्त नियमित तपास असेल आणि काही दिवसात प्रकरण शांत होईल. पण परिस्थिती अगदी उलट दिशेने जात होती. प्रशासनाची टीम दिवस रात्र काम करत होती. काही अधिकारी तर सलग अनेक तास कार्यालयात बसून कागदपत्रांचा अभ्यास करत होते. कारण या प्रकरणाचा संबंध फक्त एका कंपनीशी किंवा एका उत्पादनाशी मर्यादित नसून ग्राहकांच्या विश्वासाशी जोडला गेला होता. एखादा ग्राहक जेव्हा एखादं उत्पादन खरेदी करतो तेव्हा तो त्या उत्पादनावर, त्याच्या लेबलवर आणि जाहिरातीत दिलेल्या माहितीसाठी विश्वास ठेवतो. जर त्याच विश्वासाला तडा गेला तर त्याचा परिणाम लाखो लोकांवर होऊ शकतो. आणि याच कारणामुळे तपास अधिक गंभीर बनत चालला होता. दरम्यान काही ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या मालाची तपासणी सुरू झाली. प्रयोगशाळांकडे नमुने पाठवले गेले. प्रत्येक अहवालाची वाट पाहिली जात होती, कारण पुढील कारवाईसाठी ते महत्त्वाचं होतं. याच काळात मंत्रालयातही हालचाली वाढल्याचं बोललं जाऊ लागलं. काही बैठका झाल्या, काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आणि अनेकांना या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होईल याची उत्सुकता लागली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनौपचारिक चर्चेत सांगितल्याचं म्हटलं जातं की या प्रकरणात कोणताही निष्कर्ष घाईघाईत काढला जाणार नाही. प्रत्येक बाब पुराव्यांच्या आधारेच तपासली जाणार आहे. ही माहिती समोर आल्यानंतर लोकांचा उत्साह आणखी वाढला, कारण आता प्रकरण केवळ चर्चेपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. त्याला अधिकृत तपासाचं स्वरूप मिळालं होतं. दरम्यान तुकाराम मुंडे यांच्याबद्दलही विविध चर्चा सुरू झाल्या. काहींनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. काहींनी सांगितलं की ते ज्या विभागात जातात तिथे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. तर काहींनी प्रश्न विचारला की एवढ्या मोठ्या प्रकरणात पुढे त्यांच्यावर दबाव येणार का? हा प्रश्न नवीन नव्हता, कारण त्यांच्या कारकिर्दीत यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले होते. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली होती, ती म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका. त्यामुळे यावेळीही अनेकांची नजर त्यांच्यावर होती. याच काळात काही वृत्तवाहिन्यांनी विशेष कार्यक्रम सुरू केले. तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. ग्राहक हक्क, औषध नियम, जाहिरात नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर चर्चा झाली. काही तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितलं की कोणताही ब्रँड कितीही मोठा असला तरी नियम सर्वांसाठी सारखेच असतात. जर कुठे नियमभंग झाला असेल तर चौकशी होणं आवश्यक आहे. दुसरीकडे काही लोकांनी असा युक्तिवाद केला की अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणावरही दोषारोप करणं योग्य नाही. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. एका बाजूला कारवाईचं समर्थन होत होतं, तर दुसऱ्या बाजूला तपास पूर्ण होण्याची वाट पाहण्याचं आवाहन केलं जात होतं. मात्र सर्वात मोठा मुद्दा होता तो ग्राहकांचा. कारण सामान्य नागरिकाला एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, तो बाजारातून जे उत्पादन विकत घेतो ते सुरक्षित आहे का? त्याला दिलेली माहिती खरी आहे का? आणि त्याच्या पैशांची योग्य किंमत त्याला मिळते आहे का? हे प्रश्न लाखो लोकांच्या मनात निर्माण झाले होते. याच दरम्यान काही सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. काही पोस्टमध्ये प्रशासनाचं कौतुक करण्यात आले. काहींनी तुकाराम मुंडे यांना धाडसी अधिकारी म्हटलं, तर काहींनी ही कारवाई आणखीन व्यापक करण्याची मागणी केली. अनेक लोकांनी असा सवाल उपस्थित केला की जर एका प्रकरणात इतक्या विसंगती आढळू शकतात तर इतर क्षेत्रांमध्येही अशीच तपासणी व्हायला हवी का? हा प्रश्न साधा नव्हता, कारण तो संपूर्ण ग्राहक संरक्षण व्यवस्थेशी संबंधित होता.
दरम्यान तपासाची व्याप्ती वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही नवीन कागदपत्र समोर आली असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. काही अधिकाऱ्यांनी अतिरिक्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याचंही बोललं जाऊ लागलं. मात्र अधिकृत स्तरावर फार कमी माहिती दिली जात होती. त्यामुळे उत्सुकता अधिक वाढत होती. प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की पुढे काय होणार, या प्रकरणाचा अंतिम परिणाम काय असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण घडामोडींमुळे तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीवर काही परिणाम होणार का? कारण इतिहास पाहिला तर त्यांची अनेक वेळा बदली झाली आहे. त्यामुळे यावेळीही तशा चर्चा सुरू झाल्या. काही राजकीय विश्लेषकांनी सांगितलं की कोणताही अधिकारी जेव्हा कठोर निर्णय घेतो तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. धन्यवाद.